हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कथामालेतली 38वी कथा आपण ऐकत आहोत. गोस्वामी श्री गल्लूजी महाराज यांची. त्याचा आज आपण दुसरा भाग ऐकूया. गल्लूजी महाराज सर्व कर्ज वडिलांचं फेडून आता वृंदावनी येथे कायमसाठी राहण्यासाठी आले. श्री राधारमणजीच्या मंदिरात पूर्वीपासूनच ते सेवाईत म्हणून होते. तिथेच ते राहू लागले. श्री राधारमणजी यांच्या मंदिरात 40 सेवाईत होते. त्यामुळे बारीबारीने त्यांची सेवेची वेळ येत असे. आता यांची सेवा साधारण 2.5 वर्षाच्या नंतर येत असे. आता तेव्हा जेव्हा त्यांची स्वतःचीच सेवेची पाळी असे, तेव्हा तर ते अगदी मनापासून, अगदी दिलखुलासपणे श्री राधारमण यांची सगळी सेवा करत असत. पण एरवीच्या दिवशी सुद्धा मंगल आरती म्हणजे सकाळची जी पहाटेची आरती असते, ते आरती हे दुसऱ्यांच्याकडनं मागून घेत. काही लोक अत्यंत खुशीने त्यांना ही सेवा देत, कारण त्यांना त्याच्यासाठी 4 वाजता उठून स्नानादी आटपून मंदिरामध्ये जायला लागत असे आणि त्याचे त्यांना कष्ट वाटत असत. आणि काही लोक त्यांना जरी आवडत असलं तरी गल्लूजींचा भाव बघून, त्या गल्लूजींच्या वरती त्यांचं जे प्रेम होतं, त्यामुळं त्या प्रेमाच्या विनंतीची अवहेलना ते करू शकत नसत आणि मग त्यांना ती सेवा मिळत असे. अशा प्रकारे जणू काय मंगल आरतीची सेवा ही गल्लूजींच्या नावानीच लिहिली गेलेली होती. श्री राधारमणजी यांच्याशी त्यांचा प्रीतीचा संबंध अशा प्रकारे दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. तर काही वेळेला असं होई की त्यांना ही सेवा मिळत नसे. मग गल्लूजी असं समजत की आता श्री राधारमण यांची इच्छा नाही ही सेवा आज आपल्याला देण्याची. आणि मग ते मनात म्हणत असत की आज माझा श्रीजींच्या बद्दल काहीतरी अपराध हातातनं झालेला आहे आणि म्हणून त्यांनी ही सेवा मला दिलेली नाही. मग ते त्या दिवशी मंदिरातील बाहेरचं सगळं प्रांगण झाडून काढत आणि त्या सेवेने स्वतःला संतुष्ट ठेवत असत. झाडून काढत असताना मात्र ते श्रीजींच्या प्रती आपला जो लटका राग असे सेवा दिली नाही म्हणून, तो मात्र बडबडत प्रकट करत असत. ते म्हणत, "काय करू बाबा, तुझ्या दारचा कुत्रा आहे मी. तुला काय, तू ठोकर मारलीस तर मारलीस. मी कुठं जाणार आहे? मी तुझ्या दाराशीच पडून राहणार आणि तुझी सेवा करणार." अशा प्रकारे एक प्रणयरोष त्यांचा चालत असे. श्री राधारमणजी यांना दररोज जो राजभोग दाखवला जाई, त्याच्यामधनं जर जेव्हा श्री राधारमण यांची सेवा यांच्या नावाने नसे, म्हणजे ह्यांची पाळी नसे आणि दुसऱ्याची असे, त्यावेळेला त्या दुसऱ्याकडून त्यांच्या प्रसादाच्या ताटातली एक पोळी ते भिक्षा मागून घेत असत. तो त्यांचा दैनिक नियम होता. पण कधीतरी एखाद्या सेवाईताला त्याचा राग येत असे. एकदा एका कर्कश स्वभावाच्या गोस्वामींनी त्यांना फटकारत म्हटलं, की "जा, रोज-रोज काय येतोस मागायला? तुला लाज नाही वाटत? आज नाही मिळणार तुला रोटी." त्यावरती गल्लूजी ह्यांनी ह्याचं काहीही वाईट मानून घेतलं नाही आणि मुख्य म्हणजे गोस्वामीजी ह्यांना ते काहीही बोलले नाहीत. त्यांच्या दृष्टीत गोस्वामीजींचा काहीच दोष नव्हता. कारण रोटी द्यायची की नाही हे तर राधारमणजी यांच्या इच्छेवरतीच ठरत असतं ना. सेवाईताला कुठल्याही जरी झालं तरी इतकी स्वतंत्रता कुठे आहे, की राधारमणांच्या इच्छेविरुद्ध तो प्रसादातला एक कण सुद्धा कुणाला देऊ शकेल. त्यामुळे आज जर मला प्रसादाची रोटी मिळाली नाही, तर त्याचा अर्थ असा आहे, की आज राधारमणजी यांचीच मला ही रोटी देण्याची इच्छा नाहीये. असं म्हणत ते तिथून निघत आणि मनामध्ये बडबडत असत, "काय करणार बाबा? मी तर तुझा सेवईत आहे. मी तुझ्या दारचा भिकारी आहे. मागणं हे माझं काम आहे. द्यायचं की नाही ही तुझी मर्जी आहे." अशा प्रकारे राधारमणजी हे या गल्लूजींची कधी-कधी परीक्षाही पाहत असत आणि हे सिद्ध कसं होतं,
तर गल्लूजींच्या सेवेमध्ये जर समजा एखादी काही त्रुटी झाली, तर हे राधारमणजी ते मात्र त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांना त्याची तक्रार करत असत, की आज तुझ्या सेवेमध्ये ही चूक झालेली आहे. अशा प्रकारे खरोखरी जे म्हणतात ना, की जशी तुम्ही सेवा कराल, तसा तो भगवंत प्रतिसाद देतो, याचा आपल्याला अनुभव येतो. वृंदावन येथे आल्यानंतर सुद्धा गल्लूजी हे वृंदावनातून बाहेर जाऊन काही ठिकाणी कथा करतच असत. लखनौ इथं त्यांचं जाणं नेहमी होत असे. लखनौचे शाह कुंदनलाल म्हणजेच पुढचे श्री ललित किशोरजी आणि शाह फुंदनलाल म्हणजे नंतर त्यांचं नाव श्री ललित माधुरीजी झालेलं होतं. हे दोघेही त्यांना आपला गुरु मानत असत. त्यामुळं त्या दोघांना हरिकथा ऐकवण्यासाठी आणि उपासनेसंबंधी उपदेश देण्यासाठी ते वारंवार लखनौ इथे जात असत आणि तिथे त्यांच्या कथेंचं आयोजनही होत असे आणि मग त्याच्यामुळे तिथून त्यांना अर्थार्जनही होत असे. त्यांच्या इथे हे दोघे गेले गल्लूजी गेले, की त्या दोघांना अतिशय आनंद होत असे आणि तो आनंद यांच्या पदामध्ये म्हणजे श्री ललित किशोरीजी यांच्या पदामध्ये वारंवार व्यक्तही होत असे. काशी, शहाजहापूर, भरतपूर वगैरे इतर शहरांमध्ये सुद्धा गल्लूजी ह्यांची श्री भागवत महापुराण यांची कथा होत असे. भरतपूरचे सरकारी मंदिर जेव्हा तिथे जेव्हा हे कथा सांगायला जात असत, तेव्हा बाजारातून त्यांची सवारी निघत असे आणि त्यावेळेला दोन्ही बाजूनी लोक त्यांना नमस्कारासाठी इतके पुढे येत असत, की त्या सवारीचं मंदिरापर्यंत पोहोचणं हे खूप वेळखाऊ आणि मुश्किल होत असे. त्यांच्या कथेची एक विशेषता अशी होती, की ते व्रजभाषेमध्ये कथा सांगत आणि फारसी शब्दाचा एकही प्रयोग ते आपल्या कथेमध्ये करत नसत. एकदा कथेमध्ये त्यांना एका प्रसंगात बंदूक डागली, म्हणजे बंदुकीचा बार काढला असं सांगायचं होतं आणि त्यांना तर बंदूक हा शब्द आपल्या तोंडून काढायचा नव्हता, वापरायचा नव्हता. मग ते म्हणाले, की लोहनलिकामध्ये काळसर रंगाचं चूर्ण हे घालून त्याला जेव्हा अग्नी दिला, तेव्हा भडाम असा मोठा शब्द झाला, असा मोठा आवाज झाला. अशा प्रकारे त्यांची कथा ही आपल्या देशाभिमानाचंही एक द्योतक असे. कथेमध्ये जे काही धन गल्लूजींना मिळत असे, ते सगळं धन ते खर्च करून देत आणि खर्च करत ते कशावरती, तर आपल्या परिवारासाठी नाही, तर साधू, वैष्णव आणि व्रजवासी यांची सेवा करण्यासाठी. व्रजवासियांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये नितांत प्रेम आणि आदर होता. विशेषतः नंदग्राम आणि बरसाने येथील व्रजवासी हे त्यांना अतिशय प्रिय असत, कारण ते राधेचे भक्त होते ना. त्यांच्या घरी 5-10 व्रजवासी तरी अतिथी रूपाने नेहमी असतच. श्री राधाचरण गोस्वामीजी यांनी आपल्या आठवणींच्या मध्ये असं लिहिलेलं आहे, की कमीत कमी त्या काळी लाखभर रुपयाचं तरी त्यांना उत्पन्न झालं असेल, परंतु त्यातली एक रुपया सुद्धा त्यांनी आपल्यासाठी राखून ठेवला नाही. तर भागवत सेवा आणि परमार्थ याच्यासाठी त्यांनी ते सगळे पैसे खर्च केले आणि त्याचं कारण असं होतं, की त्यांची आणि त्यांच्या घरातल्या लोकांच्या गरजा ह्या अतिशय कमी होत्या. ते अतिशय साधेपणाने सगळेच लोक राहत असत आणि गल्लूजी ह्यांची धारणा अशी होती, की भगवत कथेतनं जे काही उत्पन्न आपल्याला मिळतं, ते भगवत सेवा आणि साधू वैष्णव यांची सेवा ह्यांच्यामध्येच ते खर्च केलं पाहिजे. त्याचा आपल्यासाठी जो उपयोग करायचा, तो केवळ जीवनचरितार्थ चालण्यासाठी ज्या कमीत कमी गरजा असतात, म्हणजे शरीर धारणेसाठी जे आवश्यक असते, तेवढाच पैसा फक्त आपण वापरला पाहिजे. बाकीचा पैसा वापरून चैन करणं हे अतिशय मोठं पाप आहे. आता संवत 1932 पासून गल्लूजी हे आपल्या वृंदावन येथील ह्याच्यामध्ये एका मंदिराचं निर्माण करू लागले. कारण षडभुज महाप्रभूजी यांची एक प्राचीन मूर्ती संयोगवश स्वतःहून म्हणजे त्यांनी न मागता
स्वेच्छेने त्यांच्याजवळ आलेली होती. ही मूर्ती बहुधा त्यांची जी प्रेममयी सेवा आहे, ती महाप्रभूंना घ्यायची असल्यामुळं त्यांच्याकडं आली होती आणि गल्लूजींनी पण त्या मूर्तीचा अत्यंत प्रेमाने स्वीकार केला आणि 1932 मध्ये त्यांनी आपल्याच अंगणामध्ये या श्रीमंत महाप्रभूंसाठी एका मंदिराचं निर्माण केलं. आता श्री राधारमण यांच्या मंगल आरतीचा नियम तर चालूच असे, अगदी पूर्वीसारखा. आता त्यांची मंगल आरती करून आल्यानंतर गल्लूजी हे महाप्रभूंची आरती करत असत. अशा प्रकारे दोन्ही ठाकूरांची सेवा ते नित्यशः करत आणि त्यांच्याबद्दलची त्यांच्या मनातली प्रीती ही क्रमशः वाढतच गेली. आता त्यांना या दोघांची सेवा सोडून दुसरं काहीही करणं हे आता आवडतच नसे, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं मनच लागत नसे. आणि म्हणून त्यांनी संवत 1937 या साली असा नियम केला, की आता वृंदावन सोडून मी एक दिवस सुद्धा बाहेर जाणार नाही. आणि मग आता उत्पन्नाचं काय? तर त्याची सारी चिंता श्री राधाचरण गोस्वामी यांच्यावरती सोडून ते स्वतः 8-8 तास, 8-8 प्रहर श्री राधारमण आणि श्रीमंत महाप्रभू यांच्या सेवेमध्ये घालवू लागले. आता त्यांच्याकडून काव्यरचना खूपच होत होत्या. गुणमंजिरी ह्या टोपण नावानी ते पदरचना करत असत. त्यांनी लिहिलेले श्री राधारमण पदमंजरी आणि श्री युगलछद्म ह्या नावाचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. आणि खूप दिवस पुढे अजूनही सुद्धा श्री राधारमण यांच्या मंदिरामध्ये विभिन्न तिथींना श्री राधारमण पदमंजरी याच्यातील काही पदं आजही गायली जातात. आता अशा प्रकारे त्यांचं आयुष्य वृंदावन येथे त्यांना जसं हवं होतं तसं वृद्धापकाळामध्ये गेलं आणि त्यामुळं अत्यंत समाधानाने संवत 1947 या सालामध्ये त्यांनी कायमसाठी श्रीकृष्णाच्या नित्यधामामध्ये प्रवेश केला आणि आपलं हे पार्थिव शरीर ते सोडून गेले. नंतर अत्यंत इतमामाने त्यांचा अग्निसंस्कार करण्यात आला. असं म्हटलं जातं, की जेव्हा त्यांचा दाहसंस्कार झाला होता, तेव्हा त्यांचं सारं शरीर भस्मीसूत झालं. परंतु त्यांच्या गळ्यातील कंठी मात्र अगदी जशीच्या तशी शाबूत होती. आणि हे दिसल्याबरोबर लोकांनी खरोखरी ज्याला जो मिळेल तेवढे मणी त्या ह्याच्यामधले कंठीमधले त्यांच्या भक्तांनी असे अगदी ओढून काढून आपल्या घरी नेले आणि तो एक ते प्रसाद समजतात. अशा प्रकारे एक अत्यंत गुणवान आणि निस्सीम भक्ताची कथा अशा प्रकारे इथे संपली आहे. हरी ओम.